विंजासन सिमेंट रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर दुतर्फा पेअर ब्लॉक लावण्याचे बांधकाम सुरू आहे। मात्र हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून हे दीर्घकाळ टिकणारे नसल्याचा आरोप शहराचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केला असून याबाबत आपण संबंधित विभागाकडे लवकरच तक्रार करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। भद्रनाथ मंदिर ते विंजासन या 3.75 मीटर रुंदीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम पंतप्रधी ग्राम सडक योजनेअंतर्गत करण्यात आले। 1 वर्ष उशिरा तयार करण्यात आलेला हा रस्ता सुरुवातीपासूनच वादात राहिला। या रस्त्याचा दुतर्फा प्रति बाजू 1.5 मीटर रुंदीचे पेअर ब्लॉक लावण्यात येत आहे। नागरिकांच्या तक्रारीनंतर या बांधकामाची पाहणी माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर व माजी नगरसेवक सुधीर सातपुते यांनी केली। पेवर ब्लॉक लावण्यासाठी तयार करण्यात येत असलेले पडतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे अनिल धानोरकर यांनी सांगितले। या पडतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे भविष्यात हे बांधकाम लवकरच उखडेल व त्यांचा त्रास आधारित रस्त्यावरील रहदारीला होईल असा आरोप त्यांनी केला। हा रस्ता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विंजासन येथील ऐतिहासिक बुद्ध लेणीकडे जात असल्याने या रस्त्यावर जड वाहनांची मोठी रहदारी असते। याशिवाय हा रस्ता सतत वर्दळीचा आहे। अशा अवस्थेत हे बांधकाम दीर्घकाळ टिकणार नसल्याचा आरोप धानोरकर यांनी केला। या संदर्भात आपण लवकरच संबंधित विभागाकडे तक्रार करत असल्याची माहिती त्यांनी दिली।